च्या सुरुवातीलाच बातमी रुपाली चाकणकरांच्या चौकशीची आहे। रुपाली चाकणकरांची दुपारी 12:30 वाजेपासून एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। अत्याचारी भोंदू अशोक खरात प्रकरणात चाकणकरांवर आरोप झालेत। दरम्यान तपासात पूर्णपणे सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली आहे। तर तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असंही चाकणकर म्हणाल्या। रुपाली चाकणकर नाशिक शहरात दाखल झाल्यात। भोंदूबाबा खरात प्रकरणात चाकणकरांची एसआयटी चौकशी सुरू आहे। भोंदूबाबा खरातच्या शिवनिका ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर विश्वस्त होत्या। चाकणकरांचे भोंदूबाबा अशोक खरासोबत 177 फोन कॉल झाल्याचा दमानी यांचा दावा आहे। खरातच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी चाकणकरांच्या बहिणीच्या बँक खात्याचा वापर केल्याचा आरोप केलाय। खरासोबतचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती। चाकणकर खरातला गुरु मानत असल्याने काही प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। विरोधकांकडून मागणी केल्यानंतर चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणे मी सहकार्य करेन। अनेक प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील त्या ठिकाणी विधान केलं होतं। या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का? काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत। ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल। तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीर उभे होते असं म्हणत दमानी यांनी चाकणकरांवर आरोप केलेत। रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला। सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते, त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। पण मी डीजींना हे पत्र पाठवलं होतं की तात्काळ ही सगळ्यांविरुद्धची चौकशी झालीच पाहिजे आणि त्याचप्रमाणे आज रुपाली चाकणकरांना आज बोलवण्यात आलंय। ऐकून आनंद झाला आणि रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत आणि याच्यासाठी फक्त आणि फक्त रुपाली चाकणकरांची चौकशी वकील न घेता करण्याची गरज आहे। अंजली दमान्याकडे पोलीस यंत्रणेपेक्षाही फास्ट यंत्रणा आहे। सरकारने स्पष्ट भूमिका घेतली की ज्यांची कोणाची नावं त्यात येतील त्या सर्वांची चौकशी केली जाईल। सरकारकडे सगळं माहिती आहे। सरकार त्या प्रकरणात गांभीर्याने पाहत आहे। याला ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल करायचा प्रयत्न ते करतायत, एकनाथ शिंदेचं नाव घेऊन काय करणार आहेत ते? त्यांना हायलाइट होण्यासाठी तर फक्त नाव त्याचा वापर करतायत। रुपाली चाकणकर खास करून त्या आरोपी आहेत हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय तुम्हाला। एसआयटीने त्याच्यासाठी संत गतीने त्यांचा तपास चालू आहे, पण देर आहे दुरुस्त आहे आणि तो तपास त्यांना करून त्याच्यामध्ये ऑलरेडी एसआयटीकडे अनेक जे धागे दोरे सापडलेले आहेत ते चाकणकरांच्या संबंधित त्यांच्या प्रतिभा चाकणकर बहिणीच्या संदर्भात मिळालेले आहेत। त्याच्यामुळे त्याच्यात त्या आरोपी 100% आहेतच। आज खऱ्या अर्थानं त्यांना एसआयटी समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज एसआयटीला या ठिकाणी मागणी करणार आहे की हे सगळे जे आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले। या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरा त्यांच्याशी दिसून आलेला आहे का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झालेला आहे। त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी करा अशी आमची मागणी आहे। या खऱ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत। त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यातील आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू। 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत। निश्चित त्याची चौकशी केली जाईल, परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे। म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावेत
आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावी. मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे, मान्य आहे. जाहीर का करत नाही? पुन्हा रोखला जाहीर करायला नाना पटोलेंना. जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी. माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे. असं आहे, काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं. राहिला रुपाली चाकणकरांचा प्रश्न, त्यांना जर बोलवलं असेल तर पोलीस योग्य वेळी त्यांच्याबद्दलची भूमिका. दरम्यान या खराब प्रकरणात अनेक मोठे नेते अडकले आहेत असं रोहित पवारांनी म्हटलंय. या प्रकरणाच्या तपासातनं नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करत असून पैसे घेऊन अनेकांना यातनं बाहेर काढलं जात आहे असाही आरोप रोहित पवारांनी केलाय. काय नेमकं ट्विट त्यांनी या संदर्भात केलं आपण सविस्तर पाहूयात. भोंदू खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकलेत. यामध्ये अनेक मोठे मासे असून इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून या प्रकरणाची नोंद होणार आहे. प्रकरणाच्या तपासातनं नावं बाजूला काढण्यासाठी मोठं आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजते. मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातनं अलगद बाहेर काढलं जात आहे. ज्यांना या प्रकरणातनं बाहेर काढायचं आहे त्यांना भोंदू विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करायला सांगितलं जात आहे. या माहितीची शहानिशा करून गृहमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करावी ही विनंती असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. आता बातमी विकास लवांडेंची. विकास लवांडेंना काल शाईनं अंघोळ घातली असं नितेश राणे म्हणाले. तर संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रम होणारच असंही नितेश राणेंनी म्हटलंय. संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं म्हणत नितेश राणेंनी संग्राम भंडारेंची पाठराखण केली आहे. विकास लवांडेंवर संग्राम भंडारेंनी केलेल्या शाईफेकीचं मंत्री नितेश राणेंनी जाहीर समर्थन केलंय. विकास लवांडेंचा उल्लेख जिहादी असा करताना राणेंनी संग्राम भंडारेंचं कौतुक केलंय. बघा त्या लवांडेला कशी आंघोळ घातली की नाही आमच्या बापूसाहेब भंडारे. आमच्या संत आणि महाराजांकडे कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर त्यांचे सगळ्यांचे कार्यक्रमच होणार ही भूमिका आमच्या सगळ्या जणांची. तर बापूंना फोन केला की बापू चिंता करू नका, तुमचे सगळे भाऊ मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, तुम्हाला केसालाही धक्का लागणार नाही हे बापूला शब्द देऊन टाकला. संग्राम भंडारे हे प्यादा असावं आणि या घटनेचे सूत्रधार हे नितेश राणे असावेत. पोलिसांचे हात बांधलेले असावेत मला असं वाटतंय. आणि नितेश राणे हे मंत्री त्याचे सूत्रधार आहेत. देवेंद्र फडणवीस याची दखल घेतील का त्यांना पाठिंबा देणार हा माझा सवाल आहे. एवढंच केसाला धक्का लागणार नाही जर एवढं छाती टोकपणे सांगतात ना, तर याच पुण्यामध्ये आमच्या चिमुरडीवर अन्याय अत्याचार झाला तेव्हा हे हिंदू धर्माचा माज दाखवणारे लोकांनी फक्त त्या आरोपीला मारून दाखवावं. मी त्यांची केस मोफतमध्ये लढते आणि त्यांच्या केसाला धक्का लागून देणार नाही. विकास लवांडेंनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंना फोन केला आणि विकास लवांडेंना संरक्षण देण्याचीही मागणी केली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. निदा खानला आसरा देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मतीनच्या घरावर नोटीस सुद्धा लावली आहे. मतीन पटेलला म्हणणं मांडण्यासाठी आता 3 दिवसांचा वेळ दिला असून उत्तर सादर न केल्यास त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्याची शक्यता वर्तवली जाते. TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला फरार होण्यासाठी मदत करणारा आणि आसरा देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे. कारण छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मतीन पटेलचं घर, कार्यालय आणि निदा खानला ज्या घरात लपवलं ते घर अनधिकृत असल्याचं म्हटलंय. मतीन पटेलच्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं नोटीसही चिकटवली. मतीन पटेल याला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी 3 दिवसांचा वेळ देण्यात आलाय. 3 दिवसात उत्तर न दिल्यास मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे. त्या नगरसेवकाचं घर, कार्यालय, अजून एक ज्या ठिकाणी निदा खान याला लपवलं होतं ते सगळे बांधकाम अवैध आहे, अनधिकृत आहेत आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 10/2 नुसार ते बांधकाम पाडण्याची कारवाई महानगरपालिका या ठिकाणी करते आणि त्यासाठीच त्यांच्या घरावर नोटीस लावलेलं आहे. त्यांना 3 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आणि 4थ्या दिवशी 100% त्यांचे घरं पाडण्यात येईल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. निदा खानला आसरा दिल्याबद्दल एमआयएम नगरसेवक मतीन पटेलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतीन पटेलचे कथित आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये मतीन पटेलला अटक करण्याची मागणी भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केली. पण गिर गया तो भी टांग ऊपर. चूक केल्यावर सुद्धा आम्ही त्याच्या मागे आहोत.
अशा प्रकारचं बोलणं म्हणजे बेशरमपणाचं आहे. मला वाटतं याच्या खोलाशी जाण्याकरिता ताबडतोब अटक करून या ठिकाणी त्या नगरसेवकाकडून सखोल माहिती घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीचं पतन करण्याचे ते मनसुबे यांच्यासह गाडू आम्ही, यांच्यासह गाडू. आणि त्यामुळे तो ओएसी विषारी साप जो गरळ वगतो इथे येऊन आणि खऱ्या अर्थाने या शहराचं सामाजिक वातावरण बिघडतं, त्यालाही खऱ्या अर्थानं आम्ही हैदराबादला अशा अवस्थेत पाहू की खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र पाहिल की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे म्हणून. हा ओएसी ही एक टीम तयार करण्याच्या भानगडीत आहे. सुशिक्षित मुलांना, तरुण वयातली मुलांना आणि मुलींना आपल्याकडे अट्रॅक्शन करून त्यांना त्याचा वापर हा या समाजामध्ये दुही पसरवण्यासाठी करायचा आहे. कट्टरता त्याला निर्माण करायची आहे. पुढच्या बातमीकडे. बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे. पैठणमधील एका शेतकरी पुत्रानं कांदा प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवलंय. एका कांद्यासह शेतकऱ्यानं 1 रुपया सुद्धा त्यामध्ये पाठवलाय आणि कांदा उत्पादकांकडे लक्ष देण्याची विनंती केली. पाहूयात. घाम गाळून कष्टानं पिकवलेला कांदा विकून पैसे सोडाच, वर शेतकऱ्यालाच पैसे द्यावे लागतायत. राज्यातल्या कांदा उत्पादकांच्या भीषण स्थितीमुळे एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्री फडणवीसांना हा घ्या 1 कांदा आणि 1 रुपया, आता तरी शेतकऱ्यांचा आक्रोश ऐका असं म्हणत पत्र लिहिलंय. फडणवीसांना लिहिलेल्या या पत्रात शेतकऱ्यानं प्रतिकात्मकरित्या 1 कांदा आणि 1 रुपयाही लावलाय. हजारो रुपये मातीत टाकून शेतकऱ्यानं पिकवलेला टनभर कांदा कसा फुकट घेतला जातोय, त्यासाठी पैठण तालुक्यातलं हे उदाहरण बघा. पैठणच्या वरुडी गावातले शेतकरी प्रकाश गलधरांनी 1262 किलो कांदा पिकवला. बाजारात त्यांना 1 रुपये किलोचा भाव मिळाल्यानं 1262 किलो कांद्याचे त्यांना केवळ 1262 रुपयेच मिळाले. या 1262 मधून 1,200 रुपये हमाली गेली. 38 रुपये तोलायचे, 25 रुपये भरायचे, बारायचे 25 रुपये गेले, तर 500 रुपये भाडं गेलं. गोण्यांसाठी 550 असा सारा खर्च वजा होऊन एकूण रक्कम 1263 रुपये झाली. टनभराहून अधिक कांद्याची 1 दमडी मिळणं तर सोडाच, उलट शेतकऱ्याला बाजारात 1 रुपया भरावा लागला. शेतकऱ्याच्या कांदा विक्रीची ही पावती व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातले शेतकरी यावर संताप व्यक्त करतायत. निषेध म्हणून 1 रुपया आणि 1 कांदा ही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी पाठवलेला आहे. आशा करतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देतील. बीड, लासलगाव, नाशिक, सटाणा, धुळे, येवला, बागलाण या साऱ्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी टनाटनाचा माल बाजार समित्यांमध्ये आणून विकतोय. मोबदल्यात हातात खाण्याचेही पैसे शिल्लक राहत नसल्यानं तालुक्यावरून गावात उपाशी परततोय. खर्च निघतच नाही. 4 महिने केलेला 1 पोत्याचा बारदाना घ्यायला 52 रुपयाला, मजुराला 400 रुपये हजरी. 4 महिने ह्याला पिकवलं, ह्याला खत बी आणि 1 रुपया भाव मिळतोय फक्त. वाटतं 1 रुपया तरी जास्त मिळाला. बऱ्याच जणांना 50 पैसे पण मिळालेले नाही. कांद्याचा प्रश्न सध्याच्या घडीला अतिशय भीषण स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे. नाफेडनी, केंद्र सरकारने, राज्य सरकारने याच्यामध्ये कांद्याला योग्य भाव तर दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं कांद्याला भाव देत असताना शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा देण्याचा 1,500-1 हजार रुपये अनुदान सुद्धा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता बातमी तामिळनाडूमधून. थलपती विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री बनले. थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. थलपतींच्या शपथविधी सोहळ्यासाठी स्वतः राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते. सी जोसेफ विजय एनुम नान सत्तपडी अमेरिका. आज दिवसांच्या घडामोडीनंतर तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा शपथविधी पार पडलाय. பலதரப்பட்ட மக்கள் அனைவருக்கும் நேர்மையானதை செய்வேன் என்றும் जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकरांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर जमलेल्या नागरिकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून एकच जल्लोष केलाय. सी जोसेफ विजय एनुम नान
சட்டப்படி அமைக்கப்பெற்ற பலதரப்பட்ட மக்கள் அனைவருக்கும் நேர்மையானதை செய்வேன் என்றும் आंडवन मीது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். विजय हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना त्यांचे आई वडील भावुक झाल्याचं दिसून आलं. थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहिले. खास साडी नेसून आणि केसात गजरा माळून उपस्थिती दर्शवणाऱ्या विजय यांच्या मैत्रीण त्रिशा कृष्णन यांनी देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. टीव्हीकेचे आमदार थिरू एन आनंद यांनी तामिळनाडूमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. ते विजय यांच्या जवळचे मानले जातात. शिवकाशी मतदारसंघाच्या 29 वर्षांच्या आमदार एस कीर्तना यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. तामिळनाडू AIDMKचे 8 वेळा आमदार राहिलेले सेंगुत्तय्यन TVK मध्ये सामील झाले आणि ते जिंकले. त्यांनी जयललिता यांच्या सरकारमध्येही मंत्री म्हणून काम केलं होतं. नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी मोर्चा काढलाय. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी हे नागरिक आक्रमक झालेत. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, काय सांगाल? मोठ्या संख्येने खरं तर नागरिक यामध्ये सहभागी झालेत, काय अधिकची माहिती आहे? नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आज कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर चौकापासून या कॅन्डल मार्चला सुरुवात होणार आहे. आपण पाहू शकतो या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झालेल्या आहेत आणि प्रामुख्यानं या सगळ्या महिलांची मागणी आहे, जो या घटनेतला नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या महिलांची, आंदोलकांची आहे. ज्या पद्धतीने या सर्व आरोपीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे. मात्र फास्ट ट्रॅकमध्ये ही केस जावी आणि या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, ज्या पद्धतीने या आरोपीने या चिमुरडीचा ज्या पद्धतीने जीव घेतलेला आहे, तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत, त्याच्या निषेधार्थ या सर्व महिला आता रस्त्यावरती उतरलेल्या आहेत, आक्रमक झालेल्या आहेत. काय नेमक्या भावना आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता रस्त्यावरती उतरलेला आहेत? आरोपीला फाशीची शिक्षा आलेलं नाहीये. पहिलं आम्ही शांततेत जात आहोत. आम्हाला असं वाटतं कायद्यात बदल व्हावा आणि जे काय गुन्हेगार आहेत त्यांच्या शिक्षेत लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि जे लहान मुलींवर अत्याचार होत आहेत ते म्हणजे ते बंद होतील आणि आम्ही महिला सुरक्षित होऊ. आम्ही मदर्स डेच्या दिवशी सगळ्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत, कारण ही आमचीच मुलगी आहे असं समजून आम्ही सगळ्या महिला उतरलेल्या आहेत. आणि ही घटना आमच्या DSK विश्वमध्ये घडली, त्यामुळे त्याची जाणीव आम्हाला खूप तीव्रतेने आहे. त्यामुळे प्रत्येक घरातल्या महिला सुरक्षित राहाव्यात असं आम्हाला वाटतं आणि लवकरात लवकर शिक्षेची अंमलबजावणी व्हावी आणि शिक्षेची अंमलबजावणी व्हावी, कायद्यात बदल व्हावा. काय लवकरात लवकर त्या चिमुकलीला न्याय मिळावा आणि ह्या महाराष्ट्रात ज्या घटना होत आहेत त्या लवकरात लवकर थांबाव्यात, एवढीच इच्छा आहे आमची. त्यामुळे आम्ही शांतपणे ही आंदोलन करत आहोत. सातत्याने महिलांवरती, लहान मुलींवरती अत्याचार होताना पाहायला मिळतात, त्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. नक्कीच आपण महाराष्ट्रात आणि पूर्ण देशामध्ये या घटना पाहतो की सातत्याने महिलांना टार्गेट केलं जात आहे. तर आपल्याकडे कायद्याची तरतूद आहे, सगळं आहे, पण त्याची अंमलबजावणी जी व्हायला पाहिजे तरच या गुन्हेगारांना शिक्षेचा धाक बसू शकतो आणि तो बसणं गरजेचं आहे. यासाठी लवकरात लवकर अगदी नक्कीच योगेशजी, या ठिकाणी या सगळ्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.